प्रथम आई वडिलांची आपल्या सेवाच करत नव्हता। भक्त पुंडलिक हा प्रथम आई वडिलांची आपल्या सेवाच करत नव्हता, तर तो आई वडिलांचं ऐकत सुद्धा नव्हता। अखंड या सृष्टीमध्ये आई वडिलांची सेवा करणारा जर कोणी असेल असं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर नाव येते भक्त पुंडलिकाचे। भक्त पुंडलिकाने जे आई वडिलांची सेवा केली त्यावेळेला प्रसन्न होऊन अखंड सृष्टीचा मालक म्हटले जाते भगवान श्रीकृष्णांना, म्हणजे पंढरीचा पांडुरंग। पंढरपूरमध्ये थांबला बघा, चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत थांबायला भाग पडले देवाला, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। परंतु भक्त पुंडलिक हा प्रथम आई वडिलांची सेवाच करत नव्हता, तर तो आपल्या आई वडिलांचे ऐकत सुद्धा नव्हता। परंतु भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा कसा करू लागला, पंढरपूरमध्ये कसा आला, त्याची एक रहस्यमय सुंदर कथा आहे। आपण ऐका, फक्त ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि ऐकल्यानंतर मोक्ष प्राप्तीपर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला नक्की मिळेल बघा। फक्त शेवटच्या क्षणापर्यंत हा व्हिडिओ नक्की ऐका। तर पुंडलिक नावाचा एक तरुण काशीच्या प्रवासाला निघाला। काशीच्या प्रवासाला निघाल्यानंतर त्याला रस्त्यामध्ये एक घनदाट जंगल लागलं आणि या जंगलामध्ये भक्त पुंडलिक रस्ता चुकला हो। त्याच वाटेवरती एक आश्रम दिसला त्याला। तो आश्रम कुकुट स्वामींचा होता। आश्रमामध्ये पोचल्यानंतर पुंडलिकाने कुकुटांना विचारलं की महाराज, काशीला जाण्याचा मार्ग मला सांगा। तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत मी काशीला कधीच गेलो नाही, त्यामुळे मला काशीचा मार्गच माहीत नाही रे बाळा। हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवू लागला आणि म्हणाला, तुम्ही कसले महाराज की जे तुम्ही स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला गेला नाही। कुकुट ऋषींची खिल्ली उडून झाल्यानंतर भक्त पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला। पुंडलिक आश्रमामधून थोड्याच अंतरावर गेला, त्याला काही स्त्रियांचा आवाज त्या ठिकाणी ऐकू आला। आवाज कुठून येतोय हे इकडे तिकडे त्याने पाहिले। त्याला कळाले की हा आवाज आश्रमामधून येत आहे आणि मी त्यावेळी तिथे एकही स्त्री नव्हती, मग हा आवाज येतोय कसा? तिथून हे सगळे पाहण्यासाठी तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये आला आणि त्याला दिसले की या ठिकाणी 3 स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत होत्या त्या स्त्रिया। आणि आश्चर्यचकित होऊन पुंडलिकाने विचारले, तुम्ही कोण? त्यावेळी त्याला कळले या 3 स्त्रिया आई गंगा, आई सरस्वती आणि आई यमुना आहेत। हे सगळे पाहून पुंडलिक आश्चर्याने निशब्द झाला। काशीचं दर्शन सोडा, तिथे जाण्याचा मार्ग माहीत नसणारे हे ऋषी आहेत, त्यांच्या आश्रमाच्या पावित्र्य या 3ही माता राखत आहेत। तेव्हा आई गंगा, यमुना आणि सरस्वती यांनी भक्त पुंडलिकांना सांगितले, मनात जर पवित्रता स्वच्छता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी देण्यात आणि कर्मकांड करण्यात काही आवश्यकता नाही। कुकुट ऋषींनी आपल्या जीवनामध्ये पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली, त्यांचं सर्व आयुष्य इकडे समर्पित केले, म्हणून त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्रकट झाली। आणि जो पुंडलिक आहे बघा, पुंडलिक आपल्या आई वडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता आणि त्यामुळे त्याचे डोळे उघडले, कारण त्यांनी आपल्या आई वडिलांची जी काशीला जाण्याची इच्छा आहे, विनंती आहे, ती पूर्ण केली नव्हती आणि तो स्वतः मोक्षासाठी भटकत होता। तो घरी आपल्या आई वडिलांकडे परतला आणि त्याने त्याच्या आई वडिलांना काशीला नेले आणि या घटनेनंतर पुंडलिकांचे आयुष्यच बदलून गेले। आता त्यांचा जीव आई वडिलांच्या सेवेत लागला। पुंडलिकांची मातृपितृ भक्ती अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह आवरता आला नाही। ह्या भगवान श्रीकृष्णांना सुद्धा त्या पुंडलिकाच्या घरी जावेसे वाटले, मोह आवरता आला नाही। देवाला सुद्धा एवढी जी भक्ती होती ती फक्त पुंडलिकाची होती। भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या सोबत जेव्हा पंढरपूरला आले
भक्त पुंडलिकाच्या घरी गेले. त्यांना तो मोह आवरला नाही देवाला. एवढी मोठी अफाट भक्ती पुंडलिकाची होती. तिथून पुढे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी गेले, अहो स्वतः देव घरी आलेत तरी त्यांचे लक्ष नव्हते बघा. एवढा तो आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न झाला होता. देवांनी सांगितले की मी आलोय. इथे स्वतः देवाने सांगितले. तेव्हा भक्त पुंडलिकांनी सांगितले, देवा मी माझ्या आई वडिलांच्या सेवा करतोय, आणि वीट भिरकवून दिली आणि सांगितले याच्यावर थांबा. सेवा पूर्ण झाल्यावर आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर बघा भक्त पुंडलिकांनी भगवंतांची माफी मागितली आणि सांगितले, देवा मला माफ करा, मी आई वडिलांच्या सेवेमध्ये होतो. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, हे भक्त पुंडलिका तुला जे मागायचे ते माग. त्यावेळेला भक्त पुंडलिकांनी सांगितले, देवा अखंड सृष्टीचे मालक तुम्ही आहात. माझ्या डोळ्यासमोर तुम्ही आलात. मी तुमच्याकडे यायचं परंतु तुम्ही माझ्याकडे आला, भक्ताकडे आला, एवढेच बास. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितले, अरे पुंडलिका माग काहीतरी. तेव्हा पुंडलिकाने सांगितले, देवा चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही या पंढरपूरमध्ये थांबा, भक्तांचे कल्याण करण्यासाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी. आपल्या भक्तीसाठी युगेनयुगे किती गेली, पांडुरंग या ठिकाणी उभा आहे म्हणजेच श्रीकृष्ण. म्हणूनच जर आपण आपल्या आई वडिलांची सेवा मनापासून केली तर आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. कुठे शोधीसी काशी. म्हणून खरंच मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे आपल्या आई वडिलांची सेवा आहे. मनापासून प्रामाणिकपणे केली तर देवाला सुद्धा इथे यायला लागेल. बघा तुम्हाला शोधत कुठे जायची गरज नाही. मोक्ष शोधण्यासाठी कुठे गरज नाही जायची, कुठलाही मार्ग शोधण्याची गरज नाही. तर सुंदर अशी ही कथा पुंडलिकाची जर आवडली असेल तर आम्हाला चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या.